नमस्कार. आज 6 मार्च 2026. आज अवनीमतिबंध निवासी विद्यालय मुक्काम पोस्टमाळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी श्री इच्छापूर्ती रेणुका माता मंदिराचे नवे वर्धापन आणि त्या वर्धापनाचे पूजेचे सर्व कार्य आमचे हे गुरुजींच्या माध्यमातून आमच्या इथे नेहमीच होते. तरी गुरुजी भरपूर वर्ष झाले आमच्याकडे येत आहेत, पण आपण आता एक नवीन चॅनल उघडल्या कारणास्तव गुरुजींचे काही शब्द ऐकणार आहोत किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेणार आहोत की त्यांना कसं वाटतं मंदिराचं, रेणुका देवीच्या मंदिराचं महत्व काय आणि विद्यार्थ्यांना वगैरे या गोष्टींमुळे काय फायदे होतात, या सर्व गोष्टी या गुरुजी त्यांच्या शब्दांमधून आपल्याला सांगणार आहे. नमस्कार. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रेणुका माता की जय. आज या ठिकाणी आम्ही हे जे विद्यालय आहे, प्रतिवार्षिक आम्ही या ठिकाणी येत असतो. वर्षातून बऱ्याच वेळा आम्ही या ठिकाणी येत असतो आणि नेहमी या ठिकाणी जे रेणुका मातेचं मंदिर आहे, हे जे विद्यालय आहे, या विद्यालयामध्ये आम्ही नेहमी येत असतो आणि पूजा वगैरे विधी वगैरे इथे करत असतो. आज येण्याचा जो उद्देश होता तो म्हणजे आज वर्धापन दिन होता रेणुका मातेच्या मंदिराचा. या विद्यालयामध्ये येण्यासाठी आम्ही नेहमीच आनंदित असतो, कारण की इथले विद्यार्थी आणि इथले जे सगळे अधिकारी वर्ग आहे, अध्यक्ष वर्ग आहे, हे सगळे आमचे एकदम मित्राप्रमाणे आहे. आमचे संबंध एकदम छान आहे आणि इथले जे विद्यार्थी आहेत ते पण अत्यंत सुंदर स्वभावाचे आहेत. तर त्यामुळे इथे आम्हाला पूजाविधी करायला अधिक आनंद मिळतो. हे या ठिकाणचं महत्त्व आहे. आज चंडी यागाचा विधी होता, होम हवनाचा विधी. देवीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण देवीचा होम हवन, चंडी यागाचा विधी केला. सर्व विद्यार्थ्यांच्या हातून आपण आहुती वगैरे येथे दिल्या. आरती, पूजाविधी सर्व आपण त्यांच्याकडून करवून घेतल्या आणि हे जे सर आहेत हे आज मुख्य यजमान म्हणून बसले होते आणि सर्व विद्यार्थ्यांच्याकडून त्यांनी आज हा विधी सर्व केलेला आहे. विद्यार्थ्यांचं उत्तम आरोग्य राहावं, त्यांची तब्येत चांगली राहावी, सर्व प्रकारच्या बाधा इथून निघून जाव्या आणि सर्व विद्यार्थ्यांना छान त्यांची तब्येत राहावी, त्यांचं सर्व प्रकारचं मंगलमय त्यांच्या जीवनामध्ये सर्व पुढे व्हावं, या उद्देशाने आणि रेणुका देवीच्या आशीर्वादाने, शक्तीच्या आशीर्वादाने त्या सर्व विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं, या हेतूने आज आपण या ठिकाणी विधी केलेला आहे. रेणुका देवीचा कृपा आशीर्वाद या सगळ्यांच्या डोक्यावरती राहू. आज आमचे मित्र केतन बेळगावकर गुरुजी आणि मी, आम्ही या ठिकाणी हा विधी संपन्न केलेला आहे. आम्हाला अत्यंत आनंद होतो या ठिकाणी येऊन. तर आपणही या ठिकाणी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी आणि इथला आनंद घ्यावा. या विद्यालयाला सगळ्यांनी भेट द्यावी अशी मी सर्वांना प्रार्थना करतो आणि खरोखर या ठिकाणचा आनंद अत्यंत वेगळा आहे. सर, तुम्हाला आपले विद्यार्थी बुद्धिमत्तेने जरी कमी आहेत, अक्षमता आहे किंवा ते मतिमंद आहे, जगापासून खूप दूर आहे, तरी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांकडे बघून असं काय वाटलं की विद्यार्थी इथे खुश आहेत का, त्यांच्यामध्ये आनंद आहे का, त्यांना शिस्त लागली आहे का, खूप आनंदित, स्वच्छ राहतात, स्वच्छ ठेवतात? अत्यंत अत्यंत. आम्ही आत्ता बघितलं सगळं की या ठिकाणी खूपच छान त्यांची काळजी घेतली जाते, मुख्य म्हणजे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला गोळ्या औषधं देणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या छान करत असतात. आणि व्यक्ती हा प्रेमाचा भुकेला असतो. व्यक्तीला बाकी काही नाही पाहिजे, तुम्ही त्याला फक्त त्याच्या बरोबर राहा, त्याला प्रेमाने दोन गोष्टी समजवा, सांगा, तर व्यक्ती छानपैकी राहतो. सगळे विद्यार्थी इथे खरोखर आनंदी आहे. सगळे अगदी आपण सांगितल्याप्रमाणे ऐकतात. आता आपण होम हवन केलं, प्रत्येकाने बरोबर आहुती दिल्या, सगळे आरतीला उभे, छान पूजाविधी पूर्ण त्यांनी ऐकले, मंत्र ऐकले. हा वेगळा आनंद आहे आणि त्या विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आम्हाला आनंद वाटतो. तर आम्ही हे सांगतो की एवढं तर मी निश्चित सांगतो की तुम्ही अत्यंत छान त्यांची काळजी घेत आहात आणि सुंदर विद्यालय आहे आणि मुलं पण अत्यंत सुंदर आहे, एकदम छान आहे. ते आम्हाला फार आनंद वाटतो इथे आल्यावरती.
नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टींनाच अध्यात्मिक याची जोड ही नेहमी लागतेच. तसेच आमचे शाळेचे, आमच्या मंदिराचे, आमच्या सर्वांचेच लाडके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वच गोष्टींनी आमच्या शाळेचे आणि सर्वच गोष्टी या खूप चांगल्याच चालतात. असाच आशीर्वाद देवाला तुम्ही सांगा, तुमचे आशीर्वाद ठेवा आणि नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांवर आणि आमच्यावर नेहमी देवाची कृपा चांगलीच राहावी यासाठी नेहमीच प्रार्थना करू. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. आशीर्वाद जो आहे तो एक मंत्राद्वारे गुरुजी देतीलच. हरिः ओम ऊनस्तवादित्या रुद्रा वसवाः समिन्धतां पुनर्ब्रह्माणो वसूनीथ जतनैः घृतेन तवान्तान्वं वर्धयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः सुशांतिर्भवतु. भवतु।